मी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर पाटील साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ, महानगर अध्यक्ष श्यामभाऊ, माझे सहकारी योगेश्वर सिंग पाटील, उदयसिंह पाटील, देवेंद्र मराठे, ज्ञानेश्वर पुरी, जगदीश गाडे, मुजीब पटेल, मनोज सोनवणेजी, मनोज चौधरी, माझ्यावर आलेले माझे सहकारी आणि सेवा दलाचे राज्य संघटक शरद देशमुख आणि सर्व पत्रकार मित्रांनो, या देशातील जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि ज्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून जाणं आवश्यक आहे अशा विषयासाठी अडाणी स्कॅम आज जळगाव या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित करत आहोत। ज्या आताच प्रदीप भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं देशाच्या प्रत्येक राज्याच्या हेडक्वार्टरमध्ये पत्रकार परिषदा घेतल्या। आज जिल्ह्याच्या हेडक्वार्टरमध्ये या पत्रकार परिषदा आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये देशभरामध्ये पत्रकार परिषदा आहेत। त्याचं कारण एवढंच आहे की मोदी मीडियाच्या माध्यमातून जी खरी माहिती आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही, त्याला हा विषय कळत नाही, कळू दिला जात नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे ही त्यातली काँग्रेस पक्षाची देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका आहे। आणि सुदैवाने आज देशातले जेवढे पक्ष आहेत, आम आदमी पक्ष असेल, तृणमूल काँग्रेस असेल, केसीआरचा पक्ष असले सगळे पक्ष अदानी स्कॅमच्या मुद्द्यावर आणि राहुल गांधीच्या डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत आणि एकत्र या ठिकाणी संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर लढाई करत आहेत। ही देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत सकारात्मक अशी घटना आहे, या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे। अडानी स्कॅम थोडक्यात जर याचं वर्णन करायचं तर ज्या पद्धतीनं स्टेट स्पॉन्सर टेररिझम असतो की राज्य सरकारच टेररिझमला उत्तेजन देतं, त्या पद्धतीनं देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये हा पहिला स्टेट स्पॉन्सर करप्शनचा प्रकार आहे। केंद्रामध्ये सत्तेत असलेलं सरकार, या देशाचा प्रधान चौकीदार आणि अदानी हे यातून वेगळे केलेच जाऊ शकत नाहीत। आणि राहुलजी गांधी यांनी हाच बोचरा प्रश्न नेमका संसदेच्या अधिवेशनामध्ये विचारला की मोदी आणि अडाणी यांचं नातं काय। आणि त्यामुळं आपण बघतो की संसद चालवायची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते आणि सत्ताधारी पक्षाचा हा प्रयत्न असतो की संसद असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, त्या लोकशाहीच्या ज्या काही संस्था आहेत, व्यासपीठ आहेत, हे सत्ताधारी पक्षाने चालवायचं असतात, विरोधी पक्षाला हँडल करून। पण पहिल्यांदाच असं होतंय की संसद ही सत्ताधारी पक्षाकडून चालू दिली जात नाही, सत्ताधारी पक्षच त्यामध्ये व्यत्यय आणतो, गोंधळ आणतो आणि लोकसभेचे सभापती बिर्ला असो किंवा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड असो, हेच ते व्यासपीठ चालू देत नाहीत। आणि त्याचं कारण एवढंच आहे की त्या माध्यमातून जो काही अडाणी आणि मोदी यांचा संबंध आहे, 2014 नंतर या देशामध्ये केंद्र सरकारनंच कशा पद्धतीनं भ्रष्टाचार अडाणी नावाच्या मुनिमाला समोर ठेवून केलेला आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊ नये। आणि ज्या दिवशी राहुल गांधीला लोकसभेमध्ये बोलायचं होतं आणि संसद सदस्य घोषणा देत होते की राहुल जी को बोलने दो, तर देशाच्या लोकशाही इतिहासामधला तो काळा दिवस होता की लोकसभेमधले कॅमेरे आणि प्रक्षेपण त्या दिवशी बंद करून ठेवण्यात आलेलं होतं। हे लोकशाहीमध्ये कधी घडलं नाही, गेल्या 75 वर्षात घडलं नसल। तो काळा दिवस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये अनुभवलाय की लोकसभेचं लाईव्ह प्रक्षेपण त्या दिवशी केवळ राहुलजीवर कॅमेरा जाऊ नये आणि ज्या काही घोषणा दिल्या जात होत्या की राहुलजी को बोलने दो, ते लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून लोकसभा सचिवालयातला कॅमेरा आणि लाईव्ह प्रक्षेपण बंद केलं होतं। राहुलजीला काय बोलायचं होतं, जो एक अडाणीच्या मुद्द्यापासून लोकांना भटकवण्यासाठी राहुलजीनं ब्रिटनमध्ये काहीतरी देशाच्या विरोधात बोलले, अशा प्रकारचा जो मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात होता, लोकसभेच्या फ्लोअरवर त्यांच्यावर आरोप केले जात होते,
त्याचं त्यांना उत्तर द्यायचं होतं आणि संसद सदस्य म्हणून उत्तर देण्यासाठी जर तो संसद सदस्य त्या सभागृहामध्ये हजर नसेल तर उत्तर देण्यासाठी त्याला कायदेशीर, वैधानिक आणि घटनात्मक अधिकार आहे की त्याच्यावर जे आरोप त्याच्या अनुपस्थितीमध्ये केले त्याचा खुलासा प्राधान्याला त्याला करून दिला जातो. हा लोकसभेचा कामकाजाचा नियम आहे. उल्हास पाटील साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी लोकसभेमध्ये अनेक वर्ष घालवले, याबद्दल आपल्याला विस्तृत सांगू शकतील. तो जो काही लोकसभेच्या सदस्याचा अधिकार आहे तोही राहुलजीचा काढून घेतला. त्यांनी सभापती बिर्ला सभापती झाल्यानंतर ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, त्यांनी सगळ्या सदस्यांना समान वागणूक द्यायला पाहिजे आणि विरोधी पक्षाच्या अधिकाराचं प्रोटेक्शन करायला पाहिजे. त्यांची राहुलजीने भेट घेतली, त्यांना 3 पत्र दिले की माझ्यावर जे आरोप झाले ते मला बोलू द्या, त्याचं मला खंडन करू द्या. पण त्यासाठी ओमप्रकाश बिर्ला त्यांना संरक्षण देऊ शकले नाही आणि त्यामुळं जो आरोप राहुलजीवर केले होते ते त्यांना लोकसभेमध्ये मांडता येऊ नये या दृष्टिकोनातून संसद बंद पाडली. आणि राहुलजी बोलतील तर अडाणी आणि मोदीचे अनेक विषय बाहेर येतील हे त्यांना नको होतं, म्हणून राहुलजी संसदेमध्ये येऊच नये या दृष्टिकोनातून सगळ्या घटनात्मक संस्था हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी राबवल्या गेल्या. आणि आपण बघतो की मानहानीमध्ये कायदा आहे, नियम आहे. मानहानी ज्याची झाली त्याने स्वतः आपला तक्रार अर्ज दिला पाहिजे, तो स्वतः कोर्टात गेला पाहिजे की माझी मानहानी झाली. तसं न होता ज्या मोदीचे नाव सांगितले जातात त्या मोदी मधला एक ओबीसी आहे, एक जैन आहे, एक मारवाडी आहे, अनिल अंबानी हे तर आणखीन एक मारवाडी आहेत, विजय मल्ल्या हा तर साऊथ इंडियन आहे. आणि मोदी नावाची कुठलीही जात किंवा गट ह्या देशामध्ये अस्तित्वात नाही. तरीही मोदी या कम्युनिटीचा अपमान झाला, नरेंद्र मोदी यांचा अपमान झाला म्हणून एक तिराईत माणूस कर्नाटकामध्ये राहुलजी बोलले होते 4 वर्षापूर्वी, खटला दाखल केला जातो गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये संस्था कशा पद्धतीने राजकीय झालेल्या आहेत हे आपण सगळे जाणतो. तर त्या ठिकाणी खटला दाखल केला. ज्यांनी खटला दाखल केला होता त्यांनी 1.5 वर्षापासून हायकोर्टाला विनंती केली होती की मला हा खटला परत घ्यायचा आहे, चालवायचा नाही. आणि ऑल ऑफ सडन राहुलजीला बोलू द्यायचं नाही म्हणून 24 तासामध्ये घडामोडी घडल्या. हायकोर्टाकडून आदेश घेतला, त्याला खटला चालवायचा आहे. जे न्यायमूर्ती होते त्यांची बदली झाली, दुसरे न्यायमूर्ती आले, त्यांनी तो खटला ऐकलाही नाही. आणि मॅक्झिमम पनिशमेंट जी त्याच्यामध्ये केसच मानहानीमध्ये बसत नाही, कारण ज्याची मानहानी झाली तो समाजच उपलब्ध नाही आणि मोदींनी स्वतः तो खटला दाखल केला नाही, तरी मॅक्झिमम पनिशमेंट 2 वर्षाची दिलेली, ज्याला आपण टेलर मेड म्हणतो. मला जसा पाहिजे तसा सदरा मला शिवून घ्यायचा आहे की 2 वर्षाची शिक्षा दिल्याशिवाय राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द होत नव्हतं. आणि त्याचा आधार घेण्यासाठी 2 वर्षाची शिक्षा दिली गेली आणि राहुलजी लोकसभेत जाऊ नये ही व्यवस्था केली गेली. राहुलजी या देशातील लोकांचा आवाज आहे, सर्वसामान्य लोकांचा आवाज आहे. आणि त्याचा साधा प्रश्न होता की अदानी आणि मोदीचं नातं काय. 2014 पूर्वी अदानी फक्त 25 ते 30 हजार कोटीच्या एका उद्योग समूहाचे प्रवर्तक चेअरमन होते. तेही मोदीच्या 10 वर्षाच्या काळामध्ये तिथे राज्य सरकारनं जे वेगवेगळ्या पद्धतीनं नियम धाब्यावर टाकून त्यांना जी मदत केली होती की अडाणी पोर्टमध्ये असेल, वेगवेगळ्या लँडमध्ये असेल, फॉरेस्ट क्लिअरन्स करणं असेल, त्यामुळं त्यांच्याकडे एक ग्रुप तयार झाला होता जो त्या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनमुळे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या रोलमुळे त्या ठिकाणी अदानी हा उदयास आला होता. आणि आपण बघितलंय 2014ला ज्यावेळेस भारतीय जनता पक्षानं देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेचं प्रचार प्रमुख मोदीजींना केलं, त्यावेळेस अदानीनं आपली पूर्ण यंत्रणा मोदीजीच्या मागे कशा पद्धतीने उभी केली होती हे सगळ्या देशाने बघितलंय आणि देशाच्या लक्षात आहे. आणि त्यानंतर 2014 नंतर केवळ 10 वर्षामध्ये अदानी जगातील 2 नंबरचा श्रीमंत झाला. तो अदानी श्रीमंत झाला नाही, तर मोदीजी स्वतः श्रीमंत झाले. हा काँग्रेसचा जाहीर आणि सगळ्या व्यासपीठावरला आरोप आहे.
आणि वेगवेगळ्या पद्धतीनं 2014 नंतर देशाचे पोर्ट असतील, देशाची एनर्जी असेल, सोलर एनर्जी असेल, देशातील कोल खदानी असतील, या सगळ्या कुठल्याही मार्गानं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी असं आहे की बिडिंगच्या अटी कंप्लीट करत नसताना सुद्धा त्या अडाणी समूहाला देण्यात आल्या. त्याचबरोबर अदानीकडे पैसे नसताना यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की त्या समूहाकडे पैसा आहे का, तर तेवढा पैसा नसतानाही त्यांच्या कंपन्याचे शेअर्स वाढून या देशातील सर्वसामान्य लोकांच्या पैशामुळे मोठी झालेली, सर्वसामान्य लोकांच्या मालकीचे जे काही वित्त संस्था आहेत, बँकिंग संस्था आहेत, त्यामध्ये SBI असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, या देशामध्ये जवळपास 20 कोटी निवृत्त नागरिक आहेत ज्यांचे पेन्शनचे फंड ठेवलेले, तो पेन्शन फंड असेल किंवा ज्या सर्वसामान्य माणसांनी LIC मध्ये पैसा गुंतवणूक केलेला आहे आणि LICचा ऍसेट प्रचंड आहे, ते LICचा पैसा असेल, हे सगळे पैसे अडाणी समूहाकडेच वळते करण्यात आले. त्यांच्या अडाणी समूहाची स्वतःची गुंतवणूक किती आहे, तर त्यांची स्वतःची गुंतवणूक नाही. आणि दुसरा जो अडाणी समूहामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे ते आपल्याला आठवत असेल, डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर देशामध्ये हिरो होण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी एका दिवशी घोषणा केली की देशामध्ये ज्या ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत, ज्यांनी ऑडिटिंग कंप्लीट केलं नाही, त्या सगळ्या सेल कंपन्या आहेत, बेनामी कंपन्या आहेत आणि या सगळ्याचं रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करतो. कसलीही कुणाला पूर्वसूचना नाही का एका रात्रीतून या देशामध्ये 4 लाख प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या त्या डिरजिस्टर्ड केल्या आणि त्यामध्ये जेवढे संचालक होते त्यांचं टीम जे आहे, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, हा सगळे बॅन करून टाकले पुढच्या 6 वर्षासाठी, केवळ हिरो होण्यासाठी. आणि जर तुमची ही भूमिका होती की सेल कंपन्याच्या माध्यमातून, बेनामी कंपन्याच्या नावातून त्यांनी फक्त आपला ऑडिट रिपोर्ट दिला नाही, पण त्या जर पैसा फिरवाफिरवी करत होत्या, पण तुम्ही 3 ते 4 लाख कंपन्या देशातल्या रद्द केल्या, तर गौतम अदानीचे भाऊ विनोद अदानी जे देशातून पळून गेलेले आहेत, त्यांचे दुसरे भाऊ राजेश अदानी यांच्या विरुद्ध ईडीच्या अनेक नोटिसा आहेत. हे सध्या मॉरिशस असेल किंवा ज्या देशामध्ये टॅक्स हेवन कंट्री असं म्हणतो आपण, टॅक्स हेवन कंट्रीचा अर्थ असा आहे की त्या देशामध्ये पैसा आला कुठून, तुमचं उत्पन्नाचं साधन काय हे विचारलं जात नाही, पण बँक अकाउंटमधून तो पैसा फिरवण्यात येतो, फिरवला जातो, त्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट ठेवता येतो. असं मॉरिशस असेल किंवा इतर टॅक्स हेवन कंट्रीजमधून अदानीच्या कंपनीमध्ये हजारो कोटी रुपये आले. पण राहुल गांधीचा दुसरा प्रश्न असा होता की 20,000 कोटी रुपये जे शेल कंपन्यांच्या माध्यमातून आले, त्या कंपन्याची मालकी कुणाची आहे आणि ह्या कंपन्याचा पैसा देशामध्ये कशात आला. आपण बघतोय आज राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये, किंवा आता आपल्या राज्यातीलच काही आमदार जे ह्या सत्तेमध्ये गेलेले आहेत, आपल्या विदर्भातले नितीन देशमुख असतील, एसीबीची मार्फत त्यांच्यामध्ये चौकशी लावली की तुमचं घर किती स्क्वेअर फुटाचं आहे, तुमचं तेवढं उत्पन्न आहे का, आणि उत्पन्न असताना तुमच्याकडे पैसा कुठून आलाय. ईडीच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्याला हॅरॅस करायचा प्रयत्न केला जातो. 8-8 तास, 10-10 तास, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीने धाडी टाकल्या जातात. हसन मुश्रीफ साहेब जे आहेत त्यांची गेल्या जवळपास 6वी चौकशी या ठिकाणी चालू आहे. सातत्याने चौकशा केल्या जातात. 8-8 तास, 9-9 तास, 10-10 तास. PMLA ऍक्ट जो आहे, मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, की जर तुम्ही उत्पन्नाचा वैध सोर्स दाखवू शकले नाही तर हा पैसा तुमच्याकडे अवैध पद्धतीने आलाय, तुमचं उत्पन्न नसताना आलाय, अशा पद्धतीचा PMLA ऍक्ट आहे. त्याच्यासाठी ईडी ही चौकशी करण्यासाठी सक्षम आहे. तक्रार आल्याबरोबर ईडीने चौकशी केली पाहिजे. लोकसभेतील विरोधी पक्षाचे 200 आमदार संसद भवनापासून ईडीच्या कार्यालयाकडे गौतम अदानीच्या विरुद्ध तक्रार करायला जात असताना 5 ते 6,000 पोलीस फोर्स त्या ठिकाणी आणून त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊ दिलं नाही, ईडीच्या डायरेक्टरला भेटू दिलं नाही, त्यांची तक्रार फिजिकली त्यांना देता आली नाही. या पद्धतीचं प्रोटेक्शन अडाणीच्या कंपनीला देण्याचं काम ईडी ज्यांच्याकडे आहे ते या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री या ठिकाणी करतायत. एकीकडे लोकसभेमध्ये बोलू दिलं जात नाही. अदानीच्या संदर्भात जे जे आहे ते सगळं त्यातून वगळलं जातं.
दुसरीकडे ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन तक्रार सुद्धा दाखल करू जाता येत नाही. आणि ज्या ठिकाणी हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर हे सगळं उघड झालंय, शेकडो न्यूजपेपरने छापलंय की अडाणी समूहामध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा आहे, शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसा आहे. तर सामान्य लोकांच्या मनात सुद्धा हा प्रश्न आहे की जर सर्वसामान्य एखाद्या राजकारण्याची ईडी चौकशी करतं तर अडाण्याची चौकशी का होऊ शकत नाही, व ती चौकशी होऊ दिली जात नाही, याच्या मागे नेमकं कोण आहे? लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी बोलू नये याच्या मागे नेमकं कोण आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस एक साधी पिटिशन दाखल करण्यात आली की अडाणी समूहाची चौकशी झाली पाहिजे, केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं की सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये जाऊ नये. आणि सर्वोच्च न्यायालयाने पुढे जायचा त्यामध्ये प्रयत्न केला. यांनी सांगितलं आम्ही आता निर्णय घेतलाय आणि ह्या प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि बंद लिफाफ्यातून 5 नावं द्यायचा त्यांनी प्रयत्न केला, जे या देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाकारलं. आणि त्यांनी सांगितलं की बंद लिफाफा पद्धती ही लोकशाहीमध्ये आणि न्याय प्रणालीमध्ये घातक आहे. आणि हे तुम्ही नाव देताय, हे जो विरोधी पक्ष आहे याचिका करताय त्यालाही कळले पाहिजे. आणि कोर्टाची साधी पद्धत आहे आपल्या तालुका कोर्टात सुद्धा की जोपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलाला तो मॅटर कळत नाही तोपर्यंत कोर्ट पुढे जात नाही. परंतु मधल्या काळामध्ये विशेषतः राफेल नंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं न्यायमूर्तीवर दबाव आणून बंद लिफाफ्यावरून नाव द्यायचं, माहिती द्यायची, असं एक षडयंत्र या देशामध्ये चालू केलं होतं. ते न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी थांबवलं आणि त्यांनी सांगितलं बंद लिफाफा आम्ही स्वीकारणार नाही, आम्ही याची चौकशी करू. त्यालाही केंद्र सरकार त्या ठिकाणी विरोध करत आहे. आणि काल तर एक मोठी सगळ्यात मोठी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून धोकादायक आणि धक्कादायक घटना घडली की ह्या देशामध्ये ज्या काही या सगळ्या कंपन्या आहेत, उद्योग समूह आहेत, याच्यामध्ये अनेक शेअर होल्डरनी सर्वसामान्य माणसांनी पैसे गुंतवलेले असतात. तो पैसा वैध मार्गाने येतो का अवैध मार्गाने येतो, वेगवेगळ्या मार्गाने येतो. आपल्यापैकी अनेक लोकांनी वाचलं असेल सातत्यानं की गुजरातमध्ये जे अडाणी समूह आहे त्यांचं जे अडाणी पोर्ट आहे त्या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचे ड्रग पकडलं जातं तर त्या बंदरातून ड्रग देशभर वितरित केलं जातं. याची मालकी कुणी घेत नाही. हा येतो कुठून, हा पैसा जातो कुठं आणि कुणासाठी वापरलं जातं आणि नेमकं अडाणी पोर्ट मधूनच का होतं, इतर पोर्ट मधून का होत नाही, हा या निमित्तानं मोठा प्रश्न आहे. म्हणून काल ज्यावेळेस सीबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या संपूर्णतः मालकीचं आणि अधिकाराचं असलेलं बोर्ड आहे. निर्मला सीतारामन ह्याच्या खात्याच्या मंत्री आहेत. त्या सीबीच्या प्रमुख चुगपुरी म्हणून आहेत, माधव चुगपुरी यांची काल पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यासारखेच अनेक पत्रकार होते. त्यांच्यापैकी एकालाही त्यांनी अडाणी या विषयावर प्रश्न विचारायला परवानगी दिली नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अडाणी या विषयावर मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. देशाची संस्था, देशातील सर्वसामान्य जनतेला उत्तरदायी असणारी संस्था, सर्वसामान्याच्या शेअरमधील मार्केटमधील पैशाचं हितसंबंध जोपासणारी संस्था, त्याचं नियमन करणारी संस्था, चुकीचा 1 रुपयाही अवैध मार्गानं शेअरच्या माध्यमातून कुठल्या कंपनीमध्ये गेला नाही पाहिजे हे बघणारी संस्था आणि तिची जी प्रमुख आहे ती सरळ सांगते की अडाणीच्या संदर्भात तुम्ही आम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. सीबीला अडाणी संदर्भात उत्तर द्यायचं नाही, संसदेमधून उत्तर द्यायचं नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून उत्तर द्यायचं नाही, ईडी त्याची चौकशी करणार नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये आपण राहतोय, मी लोकशाही आहे का? आणि इतक्या पद्धतीनं गौतम अडाणीला संरक्षण द्यायचं याचं कारण काय? देशाच्या कायद्या जे काही सगळे कायदे, ईडीचा कायदा असेल, क्रिमिनल कायदे असतील, ज्याला CRPS म्हणतो आपण, हे सगळ्या कायद्याच्या किंवा देशाच्या घटनेच्या ज्याच्या मार्फत सर्वोच्च न्यायालय चालतं याच्या अबो अडाणी आहे का की ज्याची या देशामध्ये चौकशीच होऊ शकत नाही, ज्याच्या संदर्भामध्ये साधा प्रश्नच विचारला जाऊ शकत नाही. आणि इतका मोठा कोण माणूस त्याच्याबरोबर आहे किंवा त्याच्या पाठीमागे आहे
की अडाणी नाव काढलं तरी तो त्याची चौकशी होऊ देत नाही. सगळ्या ठिकाणी सगळ्या यंत्रणाच्या दात बसतात. याचं साधं उत्तर असं आहे की अडाणी हाच मोदी आहे आणि मोदी हेच अडाणी आहेत. त्यामुळे कुठल्याही संसदीय घटनात्मक मार्गानं नियामक संस्थेच्या माध्यमातून अडाणीच्या कुठल्याही गैरव्यवहाराची चौकशी होऊ द्यायची नाही, तो त्याच्यापर्यंत जाऊ द्यायचा नाही. आणि यामुळे देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्था विठीस धरलेल्या आहेत आणि हजारो कोटी रुपये SBIचे पैसे असतील, LICचे पैसे असतील, पंजाब नॅशनल बँकेचे पैसे असतील, पेन्शन फंडचे पैसे असतील, हे सगळे पैसे सर्वसामान्य माणसाचे अडाणीच्या कंपन्यांमध्ये लावले जात आहेत. आणि आंतरराष्ट्रीय जेवढ्याही क्रेडिट एजन्सी आहेत, क्रिसिल पासून सगळ्यांनी सांगितलंय की अडाणीच्या समूहामध्ये पैसे सुरक्षित नाहीत, अडाणीचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही, त्यामुळे यामध्ये पैसे लावू नका. तरीही कुठलीही संस्था या देशाच्या मालकीची त्यामध्ये पैसा लावायचं थांबत नाही. उलट पंजाब नॅशनल बँकेचा जो CMD आहे चेअरमन, त्याने पुढे जाऊन सांगितलं की आम्ही अडाणी समूहामध्ये पैसे लावणार आणि त्याला दुसऱ्या दिवशी प्रमोशन त्या ठिकाणी मिळालं, त्याचे एक्सटेन्शन थांबलेलं होतं. राहुलजीवर ज्या न्यायमूर्तीने खटला निकाल दिला त्याला 2 प्रमोशन दुसऱ्या दिवशी मिळाले आणि त्याला डिस्ट्रिक्ट जज त्या ठिकाणी केले. म्हणजे एकीकडे असा प्रकार करायचा, दुसरीकडे तसा प्रकार करायचा आणि देशातील विरोधी पक्ष असतील, देशातील सर्वसामान्य लोक असतील, यांचा पैसा हा वेगवेगळ्या मार्गातून फक्त अडाणीच्या कंपनीमध्ये टाकायचा आणि सर्वसामान्य माणसाला बुडवायचं. या पद्धतीने देशामध्ये स्टेट स्पॉन्सर करप्शनचा प्रकार चालू आहे आणि हा प्रधान चौकीदाराच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनशिवाय होऊ शकत नाही. आणि हाच प्रश्न माननीय राहुलजी गांधी आमचे नेते विचारतायत आणि तोच प्रश्न आपल्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत घेऊन जात आहोत की अदानी म्हणजेच मोदी आणि मोदी म्हणजेच अंबानी, अदानी. आणि याचं उदाहरण जर पाहिजे असेल तर देशातील तमाम भारतीय जनता पक्ष, RSSच्या वेगवेगळ्या संघटना त्यांच्या व्यासपीठावर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन अदानीला पाठिंबा देण्याचं काम करतायत आणि अदानीचा भ्रष्टाचार ज्यांनी बाहेर काढला त्याला राष्ट्रविरोधक ठरवत आहेत. सर्वसामान्य माणसं बुडाले तर चालतील, देश बुडाला तर चाललं, पण अदानी बुडाला नाही पाहिजे. कारण अदानी हा मोदी आहे आणि त्याला वाचवणं हे भारतीय जनता पक्षाचं आणि RSSचं आज काम आहे. आणि त्यांना माहिती की यातून जर सुटका झाली नाही तर या देशामध्ये आपलं पुढं काही खरं नाही, सगळं लपवलं जाते. आणि अत्यंत वाईट पद्धतीनं जे मुंबई आणि दिल्लीचं एअरपोर्ट GVK समूहाकडे होतं त्याच्यावर धाडी टाकल्या जातात आणि तो समूह अदानीला दिला जातो. देशातल्या अनेक संस्था आपल्या सगळ्याच्या माहितीतलं NDTV जे चॅनल आहे, प्रणब रॉय आणि त्यांच्या मिसेसच्या दोघांची 100% मालकी त्याच्यामध्ये होती. पण ते विरोधात बातम्या छापतायत म्हणून अनेक ITच्या चौकशा लावल्या, EDच्या धाडी त्यांच्यावर टाकल्या आणि त्यातून रिझल्ट काय आला? NDTV अडाणीच्या मालकीचं. पण ज्या ज्या ठिकाणी प्रॉफिट आहे, ज्या ज्या ठिकाणी काही चांगलं घडतंय, असे देशातील प्रत्येक संस्था, एअरपोर्ट असेल, पोर्ट असेल, मीडिया चॅनल असेल, मीडिया हाऊस असेल, याच्या मागे तपासी यंत्रणा लावायच्या आणि ते अडाणीच्या कंपनीमध्ये द्यायचं आणि अडाणीला मोठा करायचा. अशा पद्धतीचा एक अत्यंत चुकीचा व्यवहार या देशामध्ये चालू आहे आणि सगळ्या मार्गाने अडाणीला मोठं करायचं आणि मोदीजी स्वतः मोठे होतात. या दृष्टिकोनातून या देशामध्ये कारभार चालू आहे. सगळ्या संवैधानिक संस्थेचे आवाज दाबले जात आहेत, संसदेच्या व्यासपीठाचा आवाज दाबला जातोय आणि घटनात्मक जो काय अधिकार संसदेमध्ये विरोधी पक्षाचे आहेत, विरोधी पक्ष नेत्याचे आहेत आणि साध्या संसद सदस्याचे आहेत, ते सुद्धा दाबण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून या देशामध्ये केला जातोय. आणीबाणीपेक्षाही अत्यंत भयानक असा कालखंडातून आज आपला देश जात आहे आणि याची जाणीव सर्वसामान्य लोकांपर्यंत झाली पाहिजे, त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. आणि जे पंतप्रधान स्वतः बोलतायत, काल सुद्धा त्यांनी सांगितलं की तपासी यंत्रणा मागे लागल्यामुळे सगळे विरोधी पक्ष एक आले. तर मित्रांनो, तसं नाहीये. ज्या दिवशी BJP सत्तेतून जाईल, तपासी यंत्रणा मागे लावून देशातले सगळे भ्रष्ट माणसं आज भारतीय जनता पक्षामध्ये घेतली जात आहेत. आपण आपला जिल्हा बघा किंवा आजूबाजूचा कुठलाही जिल्हा बघा, जे सगळे भ्रष्ट राजकारणी आहेत ते तपासी यंत्रणा त्यांच्या मागे लागत आहेत आणि त्याला पर्याय दिला जातो.
तुला जेलमध्ये जायचंय का बीजेपी मध्ये जायचं? जो बीजेपी मध्ये गेला त्याला पूर्ण संरक्षण दिलं जाते. ज्या दिवशी बीजेपी सत्तेतून जाईल त्या दिवशी हा देश भ्रष्टाचार मुक्त होईल. कारण हे सगळे जे नेते आहेत यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाई होतील आणि देशाच्या सुदैवानं हे सगळे भ्रष्ट नेते आज एका पक्षामध्ये येऊन बसलेले आहेत की ज्याला थोडी भीती वाटते, ज्यांनी थोडाही भ्रष्टाचार केलाय आणि भ्रष्टाचाराचा पैसा आहे तो आज बीजेपी मध्ये देशभर जातोय. हे काय फक्त महाराष्ट्रात चालू नाही. आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये ईडीचं सरकार कसं आलं. एकनाथ शिंदे असतील, भावना गवळी असतील, सगळे या ठिकाणी जे असतील ते सगळ्याच्या विरुद्ध तपास यंत्रणा लावल्या होत्या. त्यांनी भ्रष्टाचार केला होता आणि ज्या दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यांच्या विरुद्धचा तपास बंद झाला. पण काल ममता बॅनर्जीने जी एक पत्रकार परिषद घेतली, त्यांनी एक वॉशिंग मशीन ठेवलं होतं आणि त्या मशीन मध्ये एकीकडून त्यांनी काळा कुठल्याही कलरचा कपडा टाकला, दुसरीकडे पांढरा होऊन निघत होता. जिथून निघत होता त्याला त्यांनी भाजपमध्ये नाव दिलं. हा प्रयोग त्यांनी काल पश्चिम बंगालमध्ये करून दाखवला आणि सत्य देशामध्ये की भारतीय जनता पक्षामध्ये गेला तो स्वच्छ होतो. पण देशाच्या सुदैवाने 2024च्या निवडणुकीनंतर हे चित्र राहणार नाही. हे सगळे भ्रष्ट लोक एका पक्षामध्ये गेले आणि त्यांचे जे म्हणतो अलीबाबा आणि चोर, त्यांचे अलीबाबा हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे सगळ्यांच्या विरोधात एक जनमत जागृत झालं पाहिजे. यासाठी सगळे विरोधी पक्ष आज देशामध्ये एक आलेले आहेत आणि हा विषय जनजागृती होण्यासाठी लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून जाण्यासाठी या पत्रकार परिषदेत आयोजित केलेले आहे.